पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल. ज्यांच्या संघाने नुकतंच विजय संपादन केलेला आहे आणि त्यांचा हेतुचित सन्मान या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. हे आपण पाहू शकता. पॅरामंड आरएमसी इन्फ्रा वाघविल संघाचे संघ मालक जय हरिश्चंद्र पाटील यांचा इथे हेतुचित सन्मान केला जातोय. मायची उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच जय पाटील यांना या राष्ट्रवादी चषकाची आठवण देत राहील. आपल्यामध्ये अंजूरगावचे समाजसेवक सचिन भगत हे उपस्थित आहेत आणि त्यांचाही इथे सन्मान केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल, सचिन भगत साहेबांना आपण पाहतोय, ज्यांच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत गीता सचिन भगत मॅडम आणि त्यांचे मिस्टर अंजूरगावचे समाजसेवक सचिन भगत साहेबांचे इथे यथोचित सन्मान केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छाने एक आकर्षक मोमेंट देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्यामध्ये अंजूरगावचे आणखीन एक समाजसेवक कृष्णकांत राऊत साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते कृष्णकांत राऊत जे समाजसेवक अंजूरगावचे त्यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. मित्रांनो, विक्रमी स्पर्धा पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वामधील न भूत न भविष्यात अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी सत्कार सन्मानांचा विक्रम इथं घडला जातोय. अनेक विक्रम तर या स्पर्धेत नोंदवलेले आहेत आणि ही स्पर्धा इतिहासामध्ये अजरामर अशी नोंदली जाईल यातील मात्र शंका नाही. तर ते सन्मान करताना केतनजी तरे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत कृष्णकांत राऊत साहेबांचा सन्मान तिथे केला गेलेला आहे. चॅलेंज आले तुफान किती तर बोलूया आपण सामन्याकडे. ओम 11 किरवली विपक्ष गावदेव स्पोर्ट्स भातसे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. दिनेश बसवण आणि त्याच्या समवेत कल्पेश जाधव. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज मनीष आपण पाहतोय. पिवनचं पहिलं षटक मार्ग असतं. यावेळी सुरेख फटका, वाडे शॉट, चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार. पाहूया पंचांचा काही इशारा होतोय. कल्पेश जाधव आपण पाहतोय, जो पोगाव चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि एकाच इनिंगमध्ये भिनार संघाची गोलंदाजी झोडपून काढताना या फलंदाजाने एकाच इनिंगमध्ये तब्बल नाबाद 80 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळी मात्र जोरदार अपील आणि येस, बिग ब्लो. अरे
केतनजी तरे साहेब. पहिला हादरा बसतोय कल्पेश जाधवच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर 9 धावा. प्राइज विकेट आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स भातसाई संघाचा की प्लेअर कल्पेश जाधव हा बाद होऊन पॅवलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी हरीश जाधव येतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक मनीष हाताळतोय. P1चं पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द स्टंप यावेळी स्टेपमध्ये चुकतोय. क्षेत्राची व्यूहरचना आपण P1च्या षटकामध्ये पाहू शकता. जर आपण ऑफसाईडला पाहिलं तर ऑफसाईड पूर्णपणे पॅक पाहायला मिळते. त्यामध्ये थर्डमॅन पॉईंट कवर, एक्स्ट्रा कवर आणि डीपमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. तर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळी इनसाइड आउट सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चिडून निघून जाईल. स्वीपर कव्हरमधून सीमा पर धन्नाडेरा चौकार. काल पॉवर प्लेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण आपण जर बघितलं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये उभे आहेत. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज हरीश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळी सुरेख चेंडू सफल खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. चांगली वापसी करताना गोलंदाज मनीष. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्सचा भातसाई संघाची धावसंख्या धावपलकावर 1 बाद पाहायला मिळते, ती 13. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कुणाल म्हात्रे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. KM हार्दिक पंड्या अंजूर. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण पहिल्या षटकासाठी आपल्याला आपण तब्बल 6 मिनिटे खर्च केलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 13 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. मात्र बिग विकेट कल्पेश जाधव हा बाद होऊन फॅलमध्ये परतले, ज्याने बाद होण्यापूर्वी 3 चेंडूंचा सामना करताना आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं होतं. सध्या खेळपट्टीवर हरीश जाधव आणि दिनेश बशवंत ही जोडी पाहतोय. 2 चेंडूचा सामना करताना हरीश जाधव खेळतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. तर आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलेला आहे दिनेश बसवंत याने आणि एका धावेसंख्येवर तो फलंदाजी करतोय. P1चं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि P2चं दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गोट संघाने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज राकेश याच्या हातामध्ये. स्टम विजेनचा कॅमेरा आपण पाहू शकता. अगदी आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न tenniscricket.in च्या माध्यमातून केला जातो. हे दृश्य जास्तीत जास्त आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रीडेमध्ये पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक हातामध्ये 30 सर्कलचे बाहेर पाहायला मिळतील. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये. राकेश यावेळी इनसाइड आउट सुरेख फटका पॉइंट रिझर्वमधून चेंडू निघून जाईल. डीप पण भेदताना सीमा पार नेतृत्व चौकार. दिनेश बसवून याच्या बॅटमधून चौकारीने धावसंख्या येतोय आकार. यावेळी मात्र अप्परकटचा अंदाज इनफिल्डच्या वरून चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र हाही चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार.
अरुणजी मडवी साहेबांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचं राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी कट केलेला आहे चेंडूला सुरेख फटका अगदी गॅप मधून सीयू मधून ज्याप्रमाणे धागा ओवला पोवला जातोय वाढून होती ती धावपलकावर 25 धावा स्लोअर जुले क्वार्टर सेंचुरी धावपलकडून नोंदवली जाते बादशाह संघाकडून. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्रक्षक तिथे आहे स्टेट लॉंग आणि जरमध्ये चांगली क्षेत्रक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत एकच धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 वर. भातसे इथून अंकुशजी जाधव यांच्याकडून राष्ट्रवादी चषकासाठी आणि भातसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अंकुशजी जाधव भातसे, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कल्पित जाधव बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा दिनेश बसवून या फलंदाजाने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. मिस्की हुक स्ट्रॉक सरळ क्षेत्रक्षक हातामध्ये आणि विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद भातसे या संघाचा. अंतर कापायला होतं जे एलिव्हेशन बनवायला हवं होतं ते एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही आणि परिणामस्वरूप सॉफ्ट डिस्मिसल दुसरा फलंदाज बाद झालेला आहे गावदेव स्पोर्ट्स बादशाह या संघाचा. नवीन फलंदाज धनेश जाधव येतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे राकेश. यावेळी स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. स्ट्रायकर दिनेश बसवंत आणि नवीन फलंदाज धनेश जाधव आपण पाहतोय. यावेळी समोर केलेला आहे चेंडूला क्षेत्रक्षक तिथे आहे. मिडॉन रिजनमध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत एक धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि एका धावेने या षटकाची समाप्ती होते. तर अशा प्रकारे P1 आणि P2 या दोन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दोन मॅन्डेटरी पॉवरच्या षटकांच्या समाप्तीनंतर गावदेव स्पोर्ट्स बादशाह संघाची धावसंख्या धावपलकडे झलकली गेलेली आहे. 27 धावा 27 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे याचं भान राखायचं आहे. ग्रुप आय मधील सामना आपण पाहतोय. उत्कृष्ट क्रिकेटर दिलीप तरे यांचे ते आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये दिलीप तरे यांच्या नावे असा एक विक्रम आहे. सलग 8 चेंडूमध्ये 8 चौका ठोकण्याचा विक्रम त्यांनी केला होता. P1 P2 या दोन षटकाची समाप्तीनंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गोरख येतोय. तिसरा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मनीषने हाताळलं होतं. दुसरं षटक नुकतंच राकेश याने हाताळलेलं आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोरख
बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, कारण जे निर्बंध होते ते हटवले गेलेले आहेत. आणि राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं तर जे आचारसंहिता होती ती मात्र आता हटवली गेलेली आहे. म्हणजे बहुसंख्येने क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये अगदी सीमारेषा लगत तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. गोरख का सामना करेल फलंदाज दिनेश बसवंत. यायला मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोचू शकलेला नाही. खरं तर टप्प्याची वाट पाहत होता. खरं तर हा झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. गोलंदाज पाहतोय आपण नको पण निराश. फटका फसला होता खरं तर. दोन धावा दरम्यान पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 29. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जोरदार प्रकारचा प्रयत्न, एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय. या धाव घेण्याचं मानस होतं मात्र स्ट्रायकर फलंदाजाने धाडस केलं नाही. नकार देतोय पहिली धाव घेण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 29. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण सामना पाहतोय या ओम 11 किरवली विपक्षी गावदेवी स्पोर्ट्स भातसे या दोन संघामध्ये. समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ किरवली अजय घरत यांचाही आपण आवाज ऐकतोय. आणि त्यांच्याच गावचा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाढचा शर्यत आहे आव्हान धावाच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढवून होते ते धावफलकावर 30 धावा. यावेळी मात्र फोर्सिंग स्ट्रोक सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काउगण रिझनमध्ये सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाज दिनेश बसवण याचा खेळ. यावेळी मिस टाइम फटका मात्र हा चेंडू जाईल सीमा पार. षटकार. मधील सामना ग्रुप एच मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोठवली विपक्ष तुर्भे या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोरख तिसऱ्या षटकात आलतोय. सामना करेल फलंदाज धनेश जाधव. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना पण गोलंदाज गोरख यायला पाहिजे. राईट मोर द विकेट. यावेळी इनसाइड आउट कव्हरेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता पंबलिंग पाहायला मिळतंय. अखेर चेंडू फील केला जातोय. फेकी केला जातोय. ओव्हर थ्रो झालेला आहे. हे आपण नाट्यमय क्रिकेट पाहतोय. दोन धावा तिथे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावीने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावा झळकल्या जातात ते 38. ग्रुप आई मधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. ओम 11 किरवली विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स भातसे या दोन संघामध्ये. यानंतर ग्रुप एच मधील
पहिला सामना दुसऱ्या फेरीमधील आपल्याला पाहायला मिळेल गोठिवली 11 गोठिवली नवी मुंबई विपक्ष भुई 11 तुर्पे या दोन संघामध्ये. यावेळी लॉफ्टेड फाटका स्टँड दिल्यावर खडे खडे चेंडूला फेकून दिलेला आहे लॉंग ऑनच्या वरून सीमापार षकार. महेश दलवे दुरोच्या टोका करून लोढा इन करून गोलंदाजी मार्क करून सज्ज होतोय गोलंदाज हनुमान. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 44 3 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करतोय लॉंगर रिझनमध्ये तोपर्यंत एका धावने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या करते. अंजूरगावचे माजी उपसरपंच अंजूरगावचे माजी सरपंच सन्मान्य मनीषजी तरे साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांच्या सहकार्य समवेत त्यांचंही राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. यावेळी चेंडू जातोय या थर्ड मॅनेजर मध्ये क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे मात्र चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. मात्र 3 धाव धावपळीमध्ये ॲड केल्या जातील आणि 3 धावेने गावदेवी स्पोर्ट्स बादशाह संघाची धावसंख्या पोहोचते ते 48 वर 48 लॉस ऑफ 3 विकेट 4th इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बादशाह विपक्ष किरवली या दोन संघामधील ग्रुप आय मधील हा शेवटचा पहिल्या फेरीमधील सामना आपण पाहतोय. यावेळी चेंडूला भिरकवून दिलेला आहे सीमा पार स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. रे फ्लावर चेहऱ्याचा फायर पल्वी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू झाला सीमा पार मस्तक पे दस्तक देणारा हा फटका पुन्हा एकदा दलवी चेंडूला
पुढील सामना हा 40+ मधील असणार आहे. बदनावरती काल्हेर विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. पॉवर द पॉवर टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संघनायक काल्हेर आणि ठाकूरपाडा. यावेळी प्लेयर मिस सुरेख वापसी चांगलं कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. हे आपण पाहू शकता. गतीमध्ये थोडंसं परी होताना चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकर 60 धावा 60. यावेळी पावलांचा वापर करून पुढे येऊन खेळलेला आहे चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट रिजनला डीपमध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने 62 पोहोचते गावदेव स्पोर्ट्स बादशाही संघ. चार षटकांची समाप्ती 62 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सामना आपण 40+ मधील पाहणार आहोत. बदनापूरती काल्हेर विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेग्युलरमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर पाण्याची सुविधा मैदानामध्ये पुरवायची आहे. 12 मॅन मैदानामध्ये पाठवायचं आहे. आज फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि तसे मित्रांनो जर बघितलं तर आज 26 एप्रिल आहे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्याच नावे राहिला होता. कारण आज 2003 मध्ये 2 द्विशतके झलकली गेली होती. कारण जर बघितलं 2003 न्यूझीलंडचा कॅप्टन कुल करंदार स्टीफन फ्लेमिंग यांनी कोलंबो टेस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध 274 धावा कुठून काढल्या होत्या. आणि आजच्या दिवशी 2003 दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॅक्स रुडल्फ यांनी आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये 222 धावा कुठून काढल्या होत्या. द्विशतक झळकवण्याचा विक्रम आजच्या दिवशी केला होता. तो 2003 म्हणजे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 फलंदाजांच्या नावे राहिला होता आणि दोन्ही फलंदाजांनी द्विशतके झळकावली होती. आज ही राष्ट्रवादी चषकामध्ये अनेक फलंदाजांनी आपला कारनामा केलेला आहे. अतिशय सुरेख फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळाली होती. ती भाया वाघेल संघाचा फलंदाज. त्यानंतर जर बघील तर अनेक फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. चार षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा धावपैकी झलकले गेलेले आहेत. आज पहिल्या सामन्यामध्ये गोठिवली संघाने विहा 11 निंबोली संघाला पराभूत केलेला होता. आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भुई 11 तुर्बे संघाने केवणी संघाला पराभवाची धूल चालली होती. आणि आजचा तिसरा सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाने कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघ विरुद्ध जिंकला होता. चौथ्या सामन्यामध्ये ऐदी वडूनगर संघाने आर.के. बिल्डर चिंचगड संघाला पराभवाची धूल चालली होती. आज ग्रुप आय मधील सामन्यामध्ये संजय स्पोर्ट्स सावाद संघाला पराभूत केलं होतं पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा वाघवेल संघाने. आणि आजच्या दिवसामधील ग्रुप आय मधील सामना पाहतोय सावा. आजच्या दिवसामधील ओमशाही 11 किरवली विपक्ष गावदेव स्पोर्ट्स बादशाही. ओम 11 किरवली विपक्ष गावदेव स्पोर्ट्स बादशाही. चार षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे. ती धावपलकर 62 धावा. 15 या धावसंख्येवर महेश दलवी खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला धनेश जाधव 4 चेंडूचा सामना करताना 17 या धावसंख्या खेळतोय. प्रत्येक षटकासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेगवेगळा गोलंदाज वापरला. 5वा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. यावेळी खोलवा टप्प्याचा वाढ वर्काचा चेंडू होता. अगदी खोदून काढलेल्या चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही आणि त्याचा फायदा मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव तिथे पूर्ण केली जाते. चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने वाढते. तन्मय काशीनाथ घरत यांच्याकडून ओम 11 किरवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद
तन्मय काशीनाथ घरत आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. साहिल सेलगे पिंपळकर चे अतिशय उत्कृष्ट समालोचक वाईस ऑफ पिंपळकर यांच्याकडून भातसे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी या राष्ट्रवादी चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. साई बजागे यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. साई बजागे फॅम टीम साई 11 किरवली आपण पाहतोय. सॉरी ओम 11 किरवली. यावेळी दिशा भरकटले पंचांचं वाढचं शर्यत आहे. आव्हान त्या धावेमध्ये भर धावसंख्या सिंगलने वाढते. 66 66 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक हाताळतोय मनोहर व्हीआयपी इन कडून. यावेळी मिस टाइम फाटका आहे. मात्र शतक पोचू शकणार नाही. सेफ लँड येतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. धावसंख्या पोहोचते ते 68 वर. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर आपण 40 बसमधील सामना पाहणार आहोत. तर अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आणि बंदरेवरती काले संघाचा संघनायक आपण पवार द पॉवर टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. यावेळी ऑन साईडला चेंडू टटवलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. त्यांचे पाठी राखे हो जीवा भावाचे आहे स्टँडर्ड मामाची पावर. या अगोदरच्या सामन्याचा जर अपवाद वगळला तर प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये खूपच धावा पाहायला मिळाले. या दोन सामन्यांच्या अगोदरचा जर अपवाद वगळला तर या अगोदरच्या 2 सामन्यांच्या अगोदर जो सामना झाला होता त्यामध्येच कमी धावसंख्या पाहायला मिळाली होती. आजच्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये धावांची लयलूट प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केलेली आहे. 72 धावा डेंजर झोनमध्ये जवळजवळ धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. यावेळी मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज चेंडू फील करतो. अशा प्रकारे फलंदाज बाद. धनेश जाधव हा बाद होतोय धावचीच्या रूपाने. स्वप्नील भगत न्यू बॅट्समन एंटर होतोय मैदानामध्ये. मात्र सामना करेल फलंदाज महेश दलवी जो वैयक्तिक 20 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी पंच आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल कारण दिशा भरकटलेली आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. धावसंख्या सिंगलने हलूच प्रवेश लागते. धावसंख्या सिंगलने वाढून होते. आपल्याकडे 73 धावा 73. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी पूर्णपणे बीट चिकीत करतोय फलंदाजाला. चांगल्या चेंडूच्या हाताळणे बॉडी लँग्वेजला खरं तर ओळखलं होतं गोलंदाजाने आणि त्याच अनुषंगाने हे चेंडू हाताळला होता कारण फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करणार होता. हे गोलंदाजाने हेडलं होतं. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. मनोहर शेवटचे षटक हाताळतोय. यावेळी अकोटप्याचा चेंडू होता मात्र हवा तसा फायदा उचललेला नाही. स्क्रब द विकेट शॉट्स केवढे रिझनमध्ये चेंडू अडवला जातो तो प्रत्येक 1 धावा फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या 74 आणि 75 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ओम 11 किरवली या संघासमोर.
बड्डे बॉय अविनाशजी तरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 40+ मधील सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला बंदरवती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला अष्टनायक ठाकूरवाडा. दोन तगडे संघ आहेत. पवार द पॉवर या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पाहूया कुठला संघाने एक टॉस जिंकेल आणि आपल्या संघाची पॉवर पेश करेल. ज्यांचा वाढदिवस आहे नक्कीच अविनाशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणं आपण पाहू शकता एका बाजूला न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रपती चषक 2022 तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मार्गदर्शक या स्पर्धेचे नक्कीच वन मॅन शो म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याच्या मार्गदर्शनाने स्पर्धा केली जाते. तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके बालेमामा हे नाणं सुपूर्द करतोय आमच्या मानवांच्या हातामध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कॉल ठाकूरवाडा संघाचा संघनायक बालेमामा असा कॉल करतोय. नाणं खूपच लांब गेलेलं आहे. राष्ट्रवादी आलेलं आहे. तर नाणेफेक जिंकलेले आहे ते मधुरवती काल्हेर संघाच्या संघनायकाने. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठाची सोय वाढवायची आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आमच्याकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण जिंकलेले आहेत. काल्हेर संघनायक सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे न भूत न भविष्यती भरपूर चर्चा या स्पर्धेची ऐकायला मिळते आणि तसंही नेहमीच म्हटलं जाते खर्च आहे तो चर्चा आहे. तर भरपूर चर्चा आपण ऐकतो या स्पर्धेची कारण अनेक विक्रम या स्पर्धेने मोडीत काढलेले आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामधील नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय. तुमचं काय म्हणणं आहे या स्पर्धेविषयी? खूप मोठी स्पर्धा आहे आणि मोठी स्पर्धेमध्ये खेळण्याची मजाच वेगळी असते आणि यामुळे आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे ती या संघाने गावदेवी अंजूर संघाने. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. टॉस आपण जिंकलेलं आहे. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं समोरील संघ एक चांगला संघ आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपद रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काल्हेर संघाकडे असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? गोलंदाज म्हटलं तर संतोष आहे, दयावान आहे आणि मी स्वतः आम्ही प्रयत्न करू 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. माझ्या समेत ठाकूरवाडा संघाचे संघनायक नाणेफेक पण हाडलेले आहेत. सर्वप्रथम आपण तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्ही जाणून घ्यायची. ही जी स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? खूपच छान स्पर्धा आहे. खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक आल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे तर काय निर्णय असेल? कुठे धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 45पर्यंत मजल मारण्यासाठी कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आमच्याकडे गणेश आहे, संजय आहे, संतोष आहे, जयंत आहे असे फलंदाज आहे. तर काल्हेर विपक्ष ठाकूरपाडा एक चांगली लढत चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. काल्हेर संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर अँड अजयजी घरात. बहुत बहुत शुक्रिया सुभाष धुमाल. स्वागत सभी दर्शकों का एक बार फिर से एनसीपी ट्रॉफी 2022 में. तर डीजे मास्टर नक्कीच आपला बर्थडे सॉन्ग रेडी ठेवायचं आहे. अजय घरात आपणास मी थोडं थांबवतोय आणि पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे कारण व्यासपीठावर बर्थडे सेलिब्रेट केला जाईल. अविनाशजी तरे बर्थडे बॉय नक्कीच बर्थडे भावाचा आणि जल्लोष सऱ्या गावाचा. नक्कीच अंजूर गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा बर्थडे अर्थात वाढदिवस इथे साजरा केला जातो आहे. बर्थडे सेलिब्रेशन केले जात आहे. डीजे आपण पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे आणि बर्थडे सॉन्ग लगेच प्ले करायचं आहे. तर हे आपण पाहू शकता अविनाशजी तरे साहेबांचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो, वाढदिवस साजरा केला जातो आहे. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर, ग्रामस्थ मंडळ अंजूर, आमचे कॉमेंट्री पॅनल, पंच पॅनल, लाईव्ह टेलिकास्ट टीम, डीजे टीम यांच्याकडून सर्वांकडून अविनाशजी तरे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000.
आपल्याला दीर्घायुष्य लाभो अशी आई एकविरी चरणी जगदंबे चरणी प्रार्थना. तर DJ आपल्यामध्ये अरुणजी मडवी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. तर विनंती असेल पुन्हा एकदा जोडी नंबर 1 केतनजी तरे आणि सुनीलजी घरत आहे ना की आपण आपल्या शुभ हस्ते अरुणजी मडवी यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम आपण पाहतोय आणि सत्कार सन्मानाचा विक्रमी नक्कीच घडला जातोय, कारण अनेक सत्कार सन्मान अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामधील विक्रमी स्पर्धा मित्रांनो पाहतोय. खेल की शुरुआत होती हुई गोरखनाथ दिगाड़कर और दत्ता दिगाड़कर ये ओम 11 किरवली के सलामी बल्लेबाज. बड़ा टारगेट है, 75 रन बनाने हैं 5 ओवर्स में. गावदेवी भादसई और ओम 11 किरवली के बीच में मैच. पहली गेंद कल्पेश की गेंद, ड्राइव किया है, अच्छी फील्डिंग और डायरेक्ट हिट, और ये बहुत बड़ा झटका, बहुत बड़ा सदमा. पहली गेंद पर गोरखनाथ आउट. थँक्यू विजय. अरुणजी मडवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जोडी नंबर 1 केतनजी तरे आणि सुनीलजी घरत. केतनजी घरत यांच्या शुभ हस्ते केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हे आपण पाहू शकता केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक हा सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुष्पगुच्छ त्यानंतर सन्मान चिन्ह आणि एक शाल देऊन त्यांचा सन्मानित केला गेलेला आहे. तर वळूया पुन्हा एकदा सत्कार सन्मानानंतर कॉमेंट्री बॉक्सकडे. हो टू अजय घरात. धन्यवाद सुभाष. निराशाजनक शुरुआत. दत्ता और गोरख दोनों भाई आए थे ओपन करने, लेकिन गोरखनाथ दिगाड़कर जो कि एक बहुत ही बेहतरीन अनुभवी बल्लेबाज है किरवली के, खाता भी नहीं खोल पाए, आउट हुए. प्रथमेश का शानदार थ्रो. वैसे देखा जाए तो वहाँ पर रन उपलब्ध नहीं था मेरे ख्याल से. पारी की पहली गेंद थी. नए बैटर आए हैं सोनू. फुल टॉस ड्राइव किया है, मिड ऑन मौजूद है, ये भी चले जाते, ये भी चले जाते. ये भी गेंद स्टंप्स पर लगती तो इनका भी काम तमाम हो जाता था.
खाता खुला है किसी तरह से किरवली का। वैसे देखा जाए तो बल्लेबाजी मजबूत नजर आती है कागज पर किरवली की। गोरखनाथ तो आउट हो चुके हैं, दत्ता है, साथ में जीतू, सोनू, प्रशांत जैसे धाकड़ बल्लेबाज है, और 2-3 बल्लेबाज अच्छा कार्य करते हैं तो शायद अच्छा मैच बन सकता है। बढ़िया गेंदबाजी, सटीक लाइन इस बार ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था कल्पेश जाधव ने। ये शातिर खिलाड़ी है। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ मचिंद्र पाटिल, स्वागत है आपका। आज 75 रन का लक्ष्य अजय जी, बहुत ही बड़ा लक्ष्य है, लेकिन शुरुआत भी अच्छी नहीं मिली है और किस्मत से विकेटें भी गिरी है, तो ये मुकाबला कड़ा होगा, हम उम्मीद करते हैं। बड़ा टारगेट जब होता है तो ज्यादातर टीमें दबाव में आ जाती है। ये तो कैचिंग प्रैक्टिस है, आसान सा कैच। जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दाक्षर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाळ. अजय जी, इस गेंद को अधूरे मन से खेला, अगर सीधे बल्ले से खेला हुआ तो शॉट बिल्कुल चौका भी मिल सकता था। अधूरे मन से खेला हुआ शॉट था, तैयार नहीं थे बल्लेबाज पूरी तरह से खेलने के लिए। ये देखिए किस प्रकार गेंद का पीछा किया उन्होंने, एक्शन रिप्ले में कट कर दिया, लास्ट मोमेंट में बल्ले का फेस खोला, वेट एंड वॉच क्रिकेट, लेकिन वहां पर पॉइंट पर खिलाड़ी चौकन्ने थे और यहाँ से मिलेगा विकेट नंबर दूसरा। अच्छी विविधता देखने को मिल रही है कल्पेश की गेंदबाजी में। बल्ले से उतना ज़्यादा योगदान नहीं दे पाए इस मैच में। 2 चौके लगाने के बाद आउट हुए थे 8 रन बनाकर कल्पेश इस मैच में, लेकिन गेंदबाजी लाजवाब। लेग कटर थी पिछली गेंद, एक ऑफ कटर भी हमने देखी तेजी के साथ अंदर की तरफ आई थी। नए बैट्समैन आए हैं राकेश, आगे निकले, इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे, एक बिग बूमिंग लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव लगाना चाहते थे लेकिन चूक गए। अजय जी, जहरीली गेंदबाजी, मानो जहर उगल रहा है इस रात के अंधेरे में, बहुत ही करारी गेंदबाजी। अच्छा मिश्रण कर रहे हैं और लाइन खासतौर पर हम देख रहे हैं कि अच्छी बरकरार रखी है शुरुआत से ही। गति में परिवर्तन इस बार, फिर से चकमा दिया। चलाक है गेंदबाज कल्पेश, उनका अनुभव यहाँ पर रंग लाता हुआ बात सही टीम के लिए। और खराब शुरुआत ओम 11 किरवली की, पूरी तरह से बैकफुट पर पहले ओवर के बाद मात्र 1 रन बना है, 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। अजीत जी, एक बात बिल्कुल हम रोशनी डालेंगे इस बात के ऊपर, इस उम्मीद के ऊपर कि आज रेगुलर के हमने 5 मुकाबले देखे, पांचों मुकाबले एक तरफे हुए, छठा मुकाबले भी एक तरफा होने की कगार पर है, और जो 40+ का जो मुकाबला देखा ना, वो सबसे बड़ा पैसा वसूल मुकाबला था। क्या कहोगे आप? जी हाँ, हालांकि कल रेगुलर क्रिकेट के कुछ अच्छे मैचेस हमने देखे, एक मैच तो 2 बार टाई हुआ। आज उस तरह का क्रिकेट कहीं ना कहीं देखने को नहीं मिला है, जो एक बैलेंस संघर्ष की हम बात करते हैं, दोनों तरफ से अच्छा खासा संघर्ष जो हो, उस तरह का संघर्ष नहीं हुआ है। और ज़्यादातर पहले बल्लेबाजी करने वाली टीमें जीती है, लेकिन फिर भी मुझे समझ में नहीं आता है कि कप्तान टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी क्यों लेते हैं। अजीत जी, बैलेंस टीम है आज के। मैंने जो लॉर्ड्स देखा, सुभाष सर ने मुझे लॉर्ड्स भेजा था, मैंने उसे जिक्र किया था कि कमेंट्री करने, तो लॉर्ड्स भेजा, मुझे पढ़ाई करनी है, उसके बारे में होमवर्क भी करना है, तो मैंने देखा कि टीमें तो बैलेंस है, लेकिन कहाँ कुछ गड़बड़ है ये तो हम बता नहीं पाएंगे यहाँ पर। तो टॉस यहाँ पर महत्वपूर्ण फैक्टर जरूर रहा है, और कहीं ना कहीं जो फैसले हैं कप्तानों के वो गलत साबित हुए हैं। अच्छा ड्राइव, ये कवर्स के ऊपर से दत्ता के बल्ले से क्लासिक शॉट, मिलेंगे 4 रन। मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. Lovely cover dive, just one ball out of that's a 4 runs, beautiful and magnificent fabulous shot. अच्छा शॉट, विड मिला था और लेंथ भी उतनी अच्छी नहीं थी, हाफ वॉली बन रही थी। फ्रंट फुट को आगे निकालते हुए अच्छा स्ट्रोक जमाया, दत्ता ने बाजुएं खोली और पहला चौका बटोरा है इस पारी का। दिनेश बसवंत का स्वागत चौके के साथ। अब रंग लाएगा मुकाबला, क्योंकि थोड़ी सी तलाश विकेट की, लगातार 2 विकेट गिरने के बाद अच्छी साझेदारी दत्ता के बीच और राकेश के बीच में, अच्छी साझेदारी यहाँ पर बनेगी तो मुकाबले में रंग भर सकते हैं बल्लेबाज। दोनों टीमों के बीच में एक दिलचस्प बात मैं आपको बताना चाहूँगा। खिरौली बादशाही के बीच में जब भी मुकाबले हुए हैं, बादशाही टीम जीती है। आज भी नतीजा कुछ अलग आएगा ऐसा लगता नहीं है, अभी तक का खेल जिस तरह से चला है, तो एक वो कहीं ना कहीं शायद डर भी रहता होगा खिलाड़ियों के मन में। आपको क्या लगता है, ऐसा होता होगा? इतिहास को याद करते होंगे खिलाड़ी। अजय जी, हो सकता है कि गहरे सदमे में हो, उस सदमे से निकलने की कोशिश नहीं की जा रही है। 8 गेंदे से 6 गेंदे डॉट खेले टीम ने। इस बार अच्छा स्ट्रोक,
सामने खेला है डाउन द ग्राउंड, लेकिन प्रोटेक्शन है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी तेजी से गेंद पर आए, मात्र 1 रन। चुनौती बड़ी है, पार्टनरशिप तेज करनी होगी यहाँ पर। शुरुआत जिस तरह की चाहिए थी उस तरह की मिली नहीं। पिछले मैच में भी संजय स्पोर्ट्स सावत टीम की यही हालत थी, उनके शुरुआती बल्लेबाज जल्दी आउट हुए। और टॉप ऑर्डर के बल्लेबाज जब चलते नहीं है तो फिर बड़ा लक्ष्य हासिल करना कभी भी आसान नहीं होता है। जी हाँ, दबाव आता है मिडिल ऑर्डर पर। जब टॉप ऑर्डर अच्छी बल्लेबाजी शुरुआत नहीं करती है तो ऑटोमेटिकली दबाव आता है। दिनेश की अगली गेंद इस बार दूर से खेला है, बाहरी किनारा और गलत फील्डिंग वहां पर। शॉर्ट थर्ड मैन पर चूक हुई, गेंद तेजी से निकल गई बाउंड्री के बाहर। किस्मत वाले 4 रन। किती चॅलेंज आले तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर. मनात मामाच्या मायेचा पाझर. अजय जी फैसला नहीं कर पाए थे खिलाड़ी, आगे जाए पीछे जाए, आगे पीछे। इस कदम में यहाँ पर गेंद निकल चुकी, सीधा सीमा रेखा को छूती हुई 4 रन की मोहर लगती हुई। मुझे तो लगता है बहुत मुश्किल था कैच करना। अंत में ऐसा उन्होंने फैसला लिया कि कैच करना है, लेकिन देर हो गई थी तो दोनों भी काम ठीक तरह से नहीं कर पाए। कैच के लिए भी ठीक तरह से पहुंच नहीं पाए और गेंद को रोक भी नहीं पाए। पहली प्राथमिकता शायद ये होनी चाहिए थी कि गेंद को रोके वो, क्योंकि कैच वैसे भी काफ़ी मुश्किल था। कोई भी खिलाड़ी होता वहाँ पर तो उसके लिए कैच बहुत मुश्किल था। जी हाँ बिल्कुल, लेकिन कोशिश की उन्होंने जरूर, लेकिन नाकाम। 4 रन। रन आने जरूरी किरवली के लिए, किसी भी तरह से क्यों ना आए। गेंद नीचे बैठी है, विकेट कीपर से थोड़ी सी चूक हुई, लेकिन कोई रन नहीं है। आखिर चाहते थे कि रन लिया जाए, फिर दत्ता ने देखा, दत्ता भी पहले निकले थे आगे सिंगल के लिए, लेकिन ना देखा कि फील्डर है पीछे बैकअप करने के लिए, तो इरादा त्यागना पड़ा। स्कोर रुका हुआ है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। शुरुआत अच्छी नहीं है अजय जी, 2 चौके जरूर मिले हैं, लेकिन वो किस्मत के आधार पर भी कहा जा सकता है। एक चौका अच्छा था, कवर ड्राइव दिखाया था, लेकिन किस्मत का चौका मिला है पर। फुटवर्क बहुत ज़रूरी होता है क्रिकेट के खेल में, बल्लेबाजी में खास तौर पर। पैर चले ही नहीं थे, केवल हाथ चले थे। बल्ला फेंक दिया था गेंद पर और बॉटम एज लगा। कोई रन नहीं इस गेंद पर। एक और अच्छा ओवर समाप्त हुआ यहाँ पर। दिनेश बसवंत का ये ओवर था। पहला ओवर तो बहुत ही ज़बरदस्त था। इस ओवर में 2 चौके ज़रूर आए, लेकिन जो टारगेट है उसको देखते हुए मैं समझता हूँ कि उतना अच्छा ओवर किरवली के लिए नहीं है। 9 रन आए इस ओवर से। 2 ओवर के पश्चात स्कोर 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। जीत के लिए लंबा सफर है अजय जी, यानी कि दिल्ली दूर है। यदि दिल्ली जाना है तो ट्रेन पकड़ के फायदा नहीं, सिग्नल मिलेंगे। फ्लाइट पकड़नी होगी जो नॉन स्टॉप जाएगी, तभी इस मुकाबले को जीता जा सकता है। यानी कि फ्लाइट स्ट्रोक की तलाश में होगा, बड़ी स्ट्रोक की तलाश में रहना होगा, तब जाकर इस मुकाबले में कुछ दमकम बन सकता है। 18 गेंदों में अब 65 रन चाहिए। आमने लोनार्ड विभाग से कई टीमें आई है इस टूर्नामेंट में और उसमें सबसे अच्छा प्रदर्शन जगदीश स्पोर्ट्स आमने टीम का रहा है, जिन्होंने 2 मुकाबले जीते हैं। उनकी चुनौती बरकरार है। उसके अलावा कल हमने जय भोलेनाथ आमनेपाड़ा बी टीम को देखा, पहले राउंड में हार गई। आज संजय स्पोर्ट्स सावत को देखा, उनका भी मैच पहले राउंड में उनका काम तमाम हो गया। और किरवली टीम की स्थिति भी काफ़ी नाजुक है। तो ये ऐसी टीमें हैं जो इतने बड़े प्लेटफॉर्म पर पहली मर्तबा खेल रही है। अनुभव की कहीं ना कहीं कमी है इस तरह के बड़े टूर्नामेंट्स में खेलने का। और एक बात का भी जिक्र किया जा सकता है अजय जी की ये टीमें नई टीमों के साथ खेल रही है, तो खामे और कुबे से भली बाती वाकिफ भी नहीं है। कल्पेश लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड, अच्छा स्ट्रोक, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग। अच्छा क्वालिटी क्रिकेट इस गेंद पर। 2 रन मिले हैं। जी हाँ, 12 पर 2 और तीसरा और प्रगति पर 75 का लक्ष्य है। ये लक्ष्य को पीछा करना है तो सब कुछ दाव पर लगाना होगा, कमर कसनी होगी और ये बताना होगा कि हम कुछ कर सकते हैं। आई कैन डू इट एंड आई विल हैव टू डू इट। करना पड़ेगा और कर सकते और करना ही है। बहुत बढ़िया बात कही आपने। और बढ़िया गेंद बिल्कुल पैर पर लगी, स्टंप्स के सामने, लेग बिफोर विकेट। दत्ता का काम हुआ तमाम। मनात मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर, नेता भल्या भल्यानं केलं गार. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर, नेता भल्या भल्यानं केले गार. अजय जी, कल्पेश जाधव एक बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का, जितना बड़ा नाम उतनी पैमाने पर गेंदबाजी भी करते हुए कंट्रोल और अनुशासित सटीक लाइन को बरकरार रखना, बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को भापना, उसी अंदाज में गेंदबाजी करना, क्या अजीमो शान और उम्दा गेंदबाजी। अच्छे पेस के साथ बॉलिंग करते हैं और जिस तरह से पेस परिवर्तन भी दिखाया पहले ओवर में, खासतौर पर काबिल तारीफ। बल्लेबाजों के सामने प्रेडिक्टेबल नहीं होते हैं,
और उस वजह से उनका सामना करना उतना आसान नहीं है किसी भी बैट्समैन के लिए। छा गए हैं गेंद के साथ कल्पित जाधव, नए बैट्समैन आए हैं जीतू सोरगे। गति परिवर्तन, ऐसी चालाकी की मैं बात कर रहा था। अंतिम क्षणों में हल्के हाथों से कट किया वहां पर जीतू ने। पहले बड़े स्ट्रोक की तैयारी में थे, लेकिन फिर बाद में रियलाइज किया कि बड़ा स्ट्रोक खेलना थोड़ा सा कठिन हो सकता है, जोखिम ज़्यादा हो सकता है, विकेट गिरने की संभावना ज़्यादा बन सकती है। हालांकि जोखिम उठाना होगा अब रन्स बनाने के लिए। अजय विवश क्या बल्लेबाज को खेलने के लिए बैकवर्ड पर, यह चतुराई है इस गेंदबाज की। इस बार राकेश ने ड्राइव कर दिया है, स्ट्रोक में नहीं है ज़्यादा दम, रन्स भी मिलेंगे बहुत कम, मात्र 1 रन। गजब की गेंदबाजी और पूरी तरह से हावी है इस मुकाबले में क्या अजय गावदेवी जी बादशाही। तजुर्बा एक बहुत बड़ी बात मायने रखती है क्रिकेट में, ये कल्पित जाधव को देखकर हमें पता चल रहा है। पर हाँ बिल्कुल, और खासतौर पर बड़े प्लेटफॉर्म्स पर खेलने का ज़्यादा अनुभव कल्पेश के पास है। शानदार गेंद, ये यॉर्कर लेंथ ऑफ स्टंप के बाहर, पूरी तरह से बीट किया बल्लेबाज को। स्कोर रुका हुआ है किरवली का 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। किरवली में भी क्रिकेट प्रेमियों की कोई कमी नहीं है वैसे देखा जाए तो। होम 11 किरवली टीम के जो पुरस्कर्ता है पैकर है, साई बजागे, किरवली के मशहूर उद्योगपति, काफ़ी लगाव है क्रिकेट से और उनकी वजह से ये टीम आज यहाँ पर खेल रही है। ऑफ कटर थी, विविधता, नाना प्रकार की गेंदें, किस्म किस्म की गेंदें, शानदार गेंदबाजी और शानदार स्पेल समाप्त होता हुआ कल्पेश जाधव का। 5 रन देकर 2 विकेट्स, 2 ओवर की गेंदबाजी की उन्होंने और 3 ओवर के पश्चात रन संख्या है केवल 14 रन। देखिए ऐसे लगा कि वो ऑफ ब्रेक गेंदबाज को हम देख रहे हैं। मिश्रित गेंदबाज यहाँ पर, क्या मिश्रण, क्या पर तरह तरह की वैरायटीज दिखाई उन्होंने गेंदबाजी में, चालाकी दिखाई। कभी गेंदों को स्लोअर फेंका, कभी गेंदों को टेक ऑफ किया, कभी गेंदों को ऑफ ब्रेक भी किया, ये भी कहा जा सकता है। और एक सफलतापूर्व ओवर की समाप्ति 14 पर 3 ओवर के समाप्ति के बाद आप जीत केरल टीम की। बिल्कुल यहाँ पर ऐसा लग रहा है कि काफ़ी मुश्किल है अजय जी, क्योंकि आप उसी गांव से बिलोंग करते हैं, तो गांव की टीमें आपके भी अल्फाज थोड़े से, मैं कहूँगा, बात करने के लिए थोड़े से अड़खड़ा रहे हैं, क्योंकि टीम का सपोर्ट होना बेहद जरूरी है। बट वी आर कमेंटेटर, वी हैव टू। नहीं, आपको ऐसा क्यों लगा? दर्शक बता सकते हैं बेहतर तरीके से, मैं समझता हूँ। मेरे साथ कभी ये बात होती नहीं है। टीम कोई भी क्यों ना खेले, कमेंट्री बॉक्स में जब मैं हूँ तो दोनों टीमें मेरे लिए समान है। जी हाँ अजय जी, होना भी नहीं चाहिए, इसी का नाम है बेहतरीन कमेंटेटर, इसलिए तो आपको नामचीन कमेंटेटर के रूप में जाना जाता है। शुक्रिया मचिंद्र। तो 2 ओवर का खेल बचा है, अभी भी हम देखें तो बड़ा लंबा फासला तय करना है किरवली के बल्लेबाजों को। 61 रन बनाने हैं। महेश दड़वी गजब के ऑलराउंडर है, अच्छी बैटिंग की उन्होंने अपनी टीम के लिए। अजय जी, महेश दलवी एक मुरबी गांव से भी बिलोंग करने वाले गेंदबाज है, शातिर और अच्छे गेंदबाज है। और यहाँ पर महेश दलवी, बढ़िया शॉट, लॉफ्टेड स्ट्रोक कवर्स के ऊपर से, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद। काफ़ी देर बाद एक अच्छा स्ट्रोक आया था, ऐसे लगा कि बाउंड्री मिलेगी, लेकिन वहाँ पर भी खिलाड़ी तैनात थे। मिला है केवल 1 रन राकेश दिगाड़कर को। वैसे अनुभव का जहाँ तक सवाल है, किरवली के जो खिलाड़ी है वो भी काफ़ी क्रिकेट खेलते हैं, कई सालों से कई खिलाड़ी खेल रहे हैं। गोरखनाथ पर ज़्यादा ये टीम निर्भर भी करती है, टॉप ऑर्डर में वो नहीं चले, पहली गेंद पर रन आउट हुए और वहाँ से पारी लड़खड़ा गई है। स्विंग एंड मिस। लगभग अजय जी केरल टीम की नैया डूब रही है, कौन सा वो मान जाए वो टीम के नैया को पार करेगा या और इसको और डुबाने की कोशिश करेगा। शुरुआत खराब, सब कुछ खराब, और यहाँ पर जीतना आज यहाँ पर अब मुश्किल नजर आ रही। 12 गेंदे कुल मिलाकर डॉट खेले अब तक बल्लेबाजों ने, ये हमारे नाइट राइडर स्कोरर बताते हुए। इस बार बढ़िया तरीके से कट किया है, लेकिन गैप में नहीं खेल पाए जीतू, सिंगल ही मिलेगा। देखिए एक और महत्वपूर्ण फैक्टर, एक और महत्वपूर्ण बात यहाँ पर मैं बताना चाहूँगा कि अंडर फ्लड लाइट भी मैच हो रहा है, तो वो भी अनुभव नहीं है इन खिलाड़ियों के पास। शायद बादशाही के खिलाड़ी भी ज़्यादा खेले नहीं होंगे अंडर फ्लड लाइट्स, लेकिन बादशाही टीम ने गजब का प्रदर्शन किया है और ये सच बात है। जी अजय जी, हो सकता है, लेकिन साफ सुथरा लाइव टेलीकास्ट भी है टेनिस क्रिकेट डॉट के माध्यम से। बैक ऑफ द हैंड, इस बार स्लोवर वन थी, फ्लिक करना चाहते थे, थोड़ा सा लीडिंग एज लगा, हवा में भी रही थी गेंद, लेकिन कोई नुकसान नहीं, मात्र औपचारिकता है शेष। होम 11 किरवली टीम जिस तरह से खेली है, काफ़ी निराशाजनक प्रदर्शन। अजय जी, शाहपुर में कई मरतबा हम कमेंट्री करते हैं, जहाँ तक सवाल है धर्मवीर ट्रॉफी का, विजय जी भगत साहब के, उनके भी डे नाइट टूर्नामेंट होती है, तो शाहपुर के कई खिलाड़ी डे नाइट टूर्नामेंट खेलते हैं, लेकिन किरवली का तजुर्बा काफ़ी कम नजर आ रहा है अजय जी। जी हाँ, इस बार अक्रॉस द लाइन स्विंग किया, लेकिन बात बनी नहीं। डॉट गेंद जो है वो लगातार देखने को मिल रही है इस पारी में, ज़्यादा डॉट गेंदें खेली है
और इतना बड़ा टारगेट चेज करना है तो आपको सिंगल डबल्स तो लेने हैं, साथ में बाउंड्रीज बीच बीच में आना बहुत ज़रूरी थी, लेकिन वैसा कुछ देखने को नहीं मिला है। पूरा क्रेडिट देना होगा यहाँ पर गेंदबाजों को। बादशाही के गेंदबाज पूरी तरह से हावी। अगली गेंद, ये गति परिवर्तन, क्या कमाल की गेंदबाजी, अपना पूरा अनुभव झोंकते हुए बादशाही के गेंदबाज महेश दड़वी का अच्छा ओवर समाप्त हुआ। मात्र 2 रन खर्च किए उन्होंने। 4 ओवर की समाप्ति, स्कोर है 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। अजय जी, ये टीम दूसरे टीमों के लिए जागते रहो का पहरा देगी मैं कहूँगा, क्योंकि जितनी भी टीम यहाँ से जीत के अगर निकल चुके हैं वो उनका प्रदर्शन देख रहे हैं तो वो भी हक्का बक्का होंगे, क्योंकि किस प्रकार की गेंदबाजी हो रही है यहाँ पर। कमाल की और शानदार नजाकत भरी गेंदबाजी। इसे बीच यहाँ पर कालेर के ग्राम पंचायत सदस्य आदरणीय दयानंद भंडारी साहब का शुभागमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। tenniscricket.in हमारे बिल्कुल हमारे परम मित्र, हमारे दोस्त अक्षय जी लिम्बाड़े सर, अक्षय जी चिम्बाड़े सर और उनके सभी यहाँ पर टीम वर्क चल रहा है। अजय जी, इससे पहले जो मुकाबला हुआ था ना, उसका एक्शन रिप्ले हमने देखा था, वो मिट्टी उड़ी थी, वो मिट्टी भी क्लियर कट दिखाई दे रही थी लाइव टेलीकास्ट के जरिए। तो सोचो tenniscricket.in का ये लाइव टेलीकास्ट कितना अच्छा चल रहा है यहाँ पर। क्वालिटी टूर्नामेंट है, क्वालिटी टूर्नामेंट में क्वालिटी लाइव टेलीकास्ट होना भी ज़रूरी होता है। tenniscricket.in का बड़ा नाम है। दयानंदजी भंडारी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल। त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, मात्र त्यांचं आमच्या वेस्परवर आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आपण करणार आहोत। वेल आहे, वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे। अंतिम ओवर चल रहा है। गेंदबाजी के लिए हरीश यादव आए हैं, कल्पेश यादव के छोटे भाई है और इनकी भी भूमिका काफ़ी महत्वपूर्ण रही है इस टीम के लिए। इस बार जाने दिया वाइड है। 16 डॉट गेंदे अभी तक इस पारी में अल्पेश जानकारी दे रहे हैं। अल्पेश का काम तो कमाल का है। अल्पेश और राजू पाटिल, ये जो स्कोरर होते हैं, इनकी भूमिका तो बहुत ज़्यादा महत्वपूर्ण होती है। ये गलती कर दे तो मैच इधर का उधर हो सकता है। जी हाँ, और जिस तरह से सुभाष सर का भी जो किरदार है वो भी तो काफी बढ़िया है इस प्रतियोगिता में। इस बार तान दिया है आसमान में, लेकिन जहाँ खेलना चाहते थे वहाँ खेल नहीं पाए। बहुत बड़ा लीडिंग एज और कैच ड्रॉप। आसान मौका था। दिनेश बसवंत अच्छे फील्डर है, लेकिन गलती हुई। अजय जी, क्या सच में लग रहा है कि हम मैच देख रहे हैं या प्रैक्टिस मैच देख रहे हैं अनबिलीवेबल क्रिकेट मैदान पर? बिल्कुल भी मज़ा नहीं आया आपकी भाषा में मैं कहूँ तो। आप अक्सर कहते हो इस तरह से वन साइडेड मैच होते हैं तो, और सच भी है। मैच पूरी तरह से एक तरफा हुआ। किरवली टीम की ओर से ज़्यादा पलटवार देखने को मिला ही नहीं, और उसका प्रमुख कारण देखिए, गेंदबाजी काफ़ी ज़बरदस्त हुई है। हर गेंदबाज ने अच्छा मिश्रण किया है। तेज़ भी गेंदबाजी हुई है, ऑफ कटर्स, लेग कटर्स का बढ़िया इस्तेमाल किया है गेंदबाजों ने। शुरू से अजय जी हाँ बिल्कुल सही कहा, शुरू से दबाव बरकरार किया और उस दबाव से अब तक उभर नहीं पा रही केरल टीम, और हो सकता है कि उभर न भी पाए क्योंकि समय कम है, मंजिल दूर है। चलिए, किरवली टीम अब लगता तो नहीं कि जीत पाएगी, लेकिन एक उनका जो सपना था राष्ट्रवादी कप में खेलने का वो पूरा हुआ है। फुल लेंथ सिंगल मिलेगा यहाँ पर। तर मनीषजी तरे यांच्या शुभ हस्ते हा हेतुचित सन्मान दयानंदजी भंडारे यांचा केला जाईल। हे आपण पाहू शकता, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत। एक चांगला स्वभाव नेहमीच त्यांचा पाहायला मिळतोय आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जातोय। हे आपण पाहू शकता, आमच्या मुख्य व्यासपीठावर राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये त्यांचा हा सन्मान केला जातोय। मायची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे। आकर्षक सन्मानचिन्ह, जे सन्मानचिन्ह नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील। केवल समय की औपचारिकता से बचा मुकाबला, जान निकल चुके हैं, बेजान मुकाबला, और ये मुकाबला समाप्त भी हुआ। 20 रन केवल बना चुके हैं यहाँ पर, और 75 का लक्ष्य था, तो ये टीम कुल मिलाकर हार चुके हैं 54 रन से। एक बड़ी रोमांचक जीत यहाँ पर बादशाह टीम की। हमारे काफ़ी करीबी मित्र मेघराज बजागे, एक पॉपुलर सिंगर है, उन्होंने हार्दिक शुभकामनाएं ज़रूर भेजी थी किरवली टीम के लिए, लेकिन